जरशा गाय अगोदरच बांधल्यात डाळिंबाच्या शेतात, तर मी गंगाला घेऊन आलो बांधायला. तिला पण बांधून टाकतो इकडंच. हे गंगे, मका मस्त आली हा, चांगली वाढली. पलीकडं बाजरी पण चांगली वाढली. मी रोबाय ना कसं लागन आय लावती बकेट इकडं नळाखाली. दुसरी लाव ना ती प्लास्टिकची, ही गळती. चांगला पाऊस चालू आहे सध्याला. आपल्या इथं गोकुळ यावरची लेवर हो ना. तर हे पिल्लू आपण ह्याला बांधतो तिथं घराजवळ, कारण ह्याला पाऊस वगैरे लागू नये म्हणून. गोठ्यात बांधत नाही, थोडेसे गोठ्यात जागा नाही ना पुरत, तर त्याच्यामुळे त्याला इथं बांधलं आपल्या घरापाशी. तर त्याला बसायला ते इकडं बसतं. इथं पोते पण टाकले होते, आता पोते तिकडं वाळायला टाकलेत बाजूला, तर इथं पोत्यावरती बसतं ते. त्याला आपण इथं घराच्या भिंतीपाशी बांधतो जवळच. नंतर मोठं झाल्यावर मग त्याला गोठ्यात बांधायचं. तर हा आहे बैल. तर आज दुपारी पाऊस झालेला आहे, तर चांगला पाऊस झाला मस्त. तर तिकडं वासरं भिजले, ते तांबडे 2 गंगा भिजले. गंगा बाहेर बांधली होती. ह्या गाया जरशा गाया पण तिकडं डाळिंबात बांधल्या होत्या, पण नंतर आणल्या होत्या. नंतर गाय इकडं आणल्यानं पाऊस चालू झाला. तर कुठं कुठं असं पाणी साचलंय. चांगला पाऊस झालाय, पण याच्यापेक्षा मोठ्या पावसाची गरज होती. नंतर इकडं आपण मागून ताक टाकला होता, हा अगोदर हा टाकलेला आहे, हा मागून टाकला होता. पलीकडं दह्यांच्या टाकला होता ना, तर तो दह्यांच्या उगवला नाही. मग तिथं जागेवर मेथी टाकली काल. आणि काल मी व्हिडिओ बनवला नाही, कारण की काल माझ्या आजोबांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो बाहेर, तर त्याच्यामुळे काल इथं नव्हतं, तर व्हिडिओ बनवला नाही. मग काल पप्पांनी इथं मेथी टाकली. ह्या तागाच्या पलीकडच्या शेतात माझं बोट आहे ना, तिथून पलीकडे टाकली, म्हणजे खालच्या बाजूला. आणि इकडे ताग. तर आपल्याला कमेंट आली होती ताग म्हणजे काय, तर ताग हे जे झाड आहे ना, तर हे जे झाड आहे हे ताग आहे. तर ह्याला खायला यायला 1 महिना लागतो, आणि ह्याला फळ शेंगा वगैरे यायला 3 महिने लागतात साधारण. आणि जनावरांना खायला यायला लवकर खायला येतो, म्हणजे महिनाभरात खायला येतो. तर असा हा ताग आहे. तर जनावर याला खातात. आणि याची जी साल आहे ना, मोठं झाल्यावर तर ह्या सालीमधून फायबर पण निघतं. हे बघा, हे ना माझ्या हातात जे आले ना थोडंसं, तर हे मोठं झाल्यावर फायबर पण निघतं, आणि जनावरांना खाण्यासाठी ताग. तर ह्या वनस्पतीला ताग म्हणतात, ह्या झाडाला. तर आपण कसं जनावरांना मका कडवळ करतो ना, तर तसा हा ताग केलेला आहे जनावरांसाठी खायला. तर हे बघा, हे असे पान आहेत ह्याचे. या गायांना डाळिंबातून आलं, थोडीशी कुट्टी टाकली ती वैरणची खायला. बैल जागेवरच आहेत, बैलांना कुठंच बांधलं नव्हतं. आणि पाऊस नसता आला तर मी चारायला घेऊन जाणार होतो बैलांना, पण आता पाऊस आला, चिखल झालाय, त्याच्यामुळं बैलांना आज चारायला न्यायचं, तर त्यांना राहून द्यायचं जागेवरच.
पाऊस थांबलाय, थोडं वारं सुटलंय, थोडंसं नॉर्मल. तर मस्त पाऊस पडून गेलाय, त्याची फुलं पण फुललेत. कारण पावसाळा लागला की फुलं चालू होतात, पार हिवाळ्यापर्यंत, डिसेंबरपर्यंत फुलं राहतात. इकडं फुलं आलेत वर, लय भारी झाड आहे. परत इकडच्या फाट्याला फुलं आलेत. कुठे गेलं? हे बघा, ह्याला आलेत. ह्याला इकडं फांट आहे, ह्याला पण फुलं. हे उद्याचे फुलं आजच उमललेत. आता 6:15 वाजलेत, तर उद्याचे फुलं आजच उमलून बसलेत. आणि फुलं पण लय छान आहे त्याची. आता ह्याला फुलं कमी आहेत. जेव्हा फुलं जास्त असतात ना, म्हणजे झाड मोठं झाल्यावर, तर इथं आसपास लय वास घुमवतो ह्याचा. आत्ता 6 वाजल्यापासून वास घुमवतो, ते उद्या सकाळी 7-8 वाजेपर्यंत. पण आता ह्याचा वास जास्त येत नाही, कारण फुलं कमी येत नाही ह्याला, आणि झाड पण लहान आहे. आणि ह्याला कळ्या तर भरपूर आल्यात. हे लहान लहान कळ्याच आहेत त्याच्या सगळ्या. बिचारे दिवसभर भिजलेत, सगळे केसात पाणीच आहे. असं केलं ना पाणी खाली पडते. थांब ना, थांब तू थांब. असं केलं ना पाणी खाली पडते, भिजलेत. पण काय होत नाही, रात्रीच्या ह्यांना कोरड्याचा किंवा जिथं बसायला असं बांधायचं. इकडं गंगा बी भिजली. आणि जे जनावर चरायला गेले होते ना गावरान, तर ते पण भिजलेत. ते मगाच आलेत, बांधून ठेवले त्यांना, ते पण भिजलेत. आणि गंगा पण बाहेर होते, ती भिजली. इकडं आपलं जे वरचं शेत होतं ना, तर इकडं आली सोयाबीन उगून आली अशी. आता 2-4 दिवसांनी डुबायचं आहे. आणि वरचं शेड म्हणजे आपण जे समोर बघतोय ना, ते एरंडाचे झाड आहे, तर तिथं जे पत्र्याचं शेड आहे ना, तर ते वरचं शेड आहे. मी म्हणत वरचं शेड का म्हणतो, कारण तिकडं थोडंसं चढ आहे, आणि इकडं ना, इकडं असं थोडंसं स्लोप आहे. तर स्लोपला इकडे जे आपण गाया बांधल्यात ना, तर ते पण पत्र्याचं शेड आहे. तर हे अगोदर बनवलं होतं, आणि थोडा स्लोप पण इकडं उतार आहे, त्याच्यामुळे ह्याला खालचं शेड म्हणतात. हे खालचं शेड, आणि इकडं थोडंसं उंचीवर आहे, चढ आहे, तर हे वरचं शेड आहे. जिथं आपण पावसाळ्यात जनावर वगैरे बांधतो, थोडेसे मोत्याला बांधलेले आहे वरच्या शेडमध्ये, तर ते आपलं वरचं शेड आहे. तर तिथं काही सामान पण ठेवलं आहे आम्ही. फवाराचं पंप आहे, नळ्यात, आणि बरंचसं सामान आहे तिकडं थोडंसं. तर ते वरचं शेड. आभाळ तर आणखीन आहे, पण आज चांगला पाऊस पडला आहे बरा. आभाळ तर आणखीन आहे सगळीकडे. इकडे रामफळ आहे, तर ह्याला पण कळ्या लागल्यात. तर हे आत्ता कळ्यात, तर ह्या फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये, म्हणजे ह्या 3 महिन्यामध्ये रामफळं येतात. काय रामफळं पुढे मागे होतात, ते बघा इकडं कळ्या लागल्यात. ह्याला पण कळ्याला लागतात, आणि रामफळं थोडेच निघतात. म्हणजे 100-150 रामफळ निघतं एका रामफळीला, पण कळ्या हजारोवर लागतात. हे बघा इथं पण 4-5 कळ्यात माझ्या बोटावर. परत इकडे ह्या बोटापाशी एक कळी आहे. अशा कळ्या तर ह्याला लय लागतात. त्या पाण्याच्या खाली सगळ्या कळ्याच आहेत रामफळीला. रामफळीला आणि सीताफळीला सोबतच कळ्यात, पण सीताफळ आत्ता जस्ट आणखीन दिवाळीत येतं, आणि हे रामनवमीच टायमाला येतं. म्हणजे रामफळ फेब्रुवारीमध्ये येतं, आणि सीताफळ नोव्हेंबरमध्ये येतं, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. आता वरचं शेड दाखवतो. तर इथं हे जे आहे ना पत्र्याचं शेड, तर हे वरचं शेड आहे, जिथं आपण, मी तर सांगितले, नळ्या वगैरे ठेवल्या, तिथं पेरणी यंत्र सोडलेलं आहे. आणि इकडं बरंच सामान ठेवले आहे, डब्याने, थैल्या वगैरे ते. आणि मोत्याला बांधलं इथं. काय मोत्या, चल चल, ए चल चल इकडं उडगी. तो पण भिजलाय, थोडा काकडलाय. काय होतं, शेडला साईडने पत्रे मारलेले नाहीत ना, तर त्याच्यामुळे पाऊस तिकडून आला भिजतो तो थोडासा. पण ते आत्ता जस्ट आणखीन अर्ध्या तासाने त्याला उकरून कोरडी जागा करतो. तो पंजाने उकरतो ना खाली, तर कोरडी जागा करून बसतो. आणि इकडच्या साईडने पत्रे मारले आहेत. गप.
मी इकडं आलो आहे कारण की हे जे वास्त्र बाहेर बांधले होते ना, तर हे पण पूर्ण पावसाने भिजलेत. पण याला रात्री बसायला इकडे शेडमध्ये बांधायचे. मोत्याच्या पलीकडून एकाला बांधायचे, मोत्याच्या लेफ्ट साईडला एकाला बांधायचे आणि सगळ्यात लास्टच्या साईडला गंगा बांधायची. बघा हे पण भिजलेलं आहे सगळं. हे इकडे तिकडे एक बांधले. तर असं पिकांना बरं वाटत असेल, चांगला पाऊस झाला आहे ना त्याच्यामुळं. तरी आपली शेजाऱ्यांची सोयाबीन आहे तर मस्त आहे. आणि आपली पण अशीच आहे सोयाबीन. पण उद्याच्याला बघू. आता उद्याच्याला मी जाणार आहे सगळ्या शेतात, तर त्यावेळेस बघू.